हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 2 मधला सराव संच 1.4 मधली राहिलेली गणितं बघणार आहोत. तर आपल्या या सराव संच 1.4 मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये आपली 4 गणितं झालेली. आता 5वा गणित बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. काय दिलंय त्यांनी? दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, दोन त्रिकोण दिलेले आहेत, ते समरूप दाखवलेले आहेत. त्यांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर अशी दोन दिलेली आहेत. अशी दिलेली आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायला सांगितलेली आहे. समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे किती दिलेली आहेत? 225 चौरस सेमी व 81 चौरस सेमी अशी दिलेली आहेत. लहान त्रिकोणाची बाजू, लहान त्रिकोणाची एक बाजू किती आहे? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर दिली आहे. तर काय सांगितलंय? मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायला सांगितलंय. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू किती असेल हे शोधायचे आपल्याला. म्हणून मग काय पकडूया? समजा समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए मानू व लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ बी मानू. म्हणून दिलेल्या माहितीनुसार समजा मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर ए बरोबर 200, खाली लिहिते, ए बरोबर 225 चौरस सेमी व लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय मानूया? बी. बी बरोबर 81 चौरस सेमी काय करायचंय? मानायचंय. मानू. त्यांनी काय दिली? लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर आहे. लहान त्रिकोण आहे ना, बी पकडलाय. मग B1 आणि लहान त्रिकोणाची एक बाजू बी, स्मॉल लिहूया. बी बरोबर 12 सेंटीमीटर मानू. मग आपल्याला काय शोधायचंय? मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू ए, स्मॉल ए पकडूया. तर ए हीच काय? मोठ्या त्रिकोणाची बाजू. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर किती ते शोधायचे आपल्याला. म्हणून दोन्ही त्रिकोण ए समरूप त्रिकोण बी. ओके.
लहान आणि एक त्रिकोण मोठा आहे, एक त्रिकोण लहान आहे. हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? समरूप त्रिकोण आहेत. मग या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांनी दिलेले आहेत. मग आपल्याजवळ फॉर्म्युला काय आहे? आपल्याजवळ प्रमेय काय आहे? दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे काय येईल? मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे व लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ, मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ बी, या दोघांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजू लहान त्रिकोणाची बाजू बी आहे व मोठ्या त्रिकोणाची संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून इथं काय लिहिणार? कशावरून लिहिलंय? म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार आपण हे लिहिलंय ए छेद बी बरोबर ए वर्ग छेद बी वर्ग. ए ची किंमत किती आहे? 225. बी ची किंमत किती आहे? 81 आहे. बरोबर ए वर्ग छेद बी वर्ग म्हणजे 12चा वर्ग. आता दोन्ही बाजूला 225 कशाचा वर्ग आहे रे? 15चा वर्ग 225. 81 कशाचा वर्ग आहे? 9चा वर्ग. 9 9 81. ए वर्ग कशाचा वर्ग आहे? ए चा वर्ग आहे. 12चा वर्ग कशाचा वर्ग आहे? फक्त 12 असणार आहे. म्हणून दोन्ही बाजूस काय घेऊया? वर्गमूळ काढू. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. मग काय येणार? 225 चं वर्गमूळ काय असणार आहे? 15. 81 कशाचा वर्ग आहे? 9. किंवा 81 चं वर्गमूळ काय असणार आहे? 9 असणार आहे. ए वर्गचा वर्ग मूळ काय असणार आहे? ए. आणि 12चा वर्ग त्याचा वर्गमूळ असणार आहे फक्त 12. आता 12 इथं भागिले आहे. मी इकडे गेल्यावर काय होणार? 12चं गुणिले होणार. 12 गुणिले 15 छेद 9 बरोबर ए चीच किंमत हवी आहे आपल्याला. मग 9 भाग जातो का? 12ला आणि 15ला? 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पाची 15. समजते? 9ला 3ने भाग जातो. 3 त्रिक 9 येतात. 3 चोक 12. दोघांनी 3ला भाग गेला. आता परत 3ने 15ला भाग जातो. 3 एके 3, 3 पाची 15. आता राहिले काय? उरलं काय? 4 गुणिले 5. 5 चोक 20. मग ए ची किंमत किती येणार? ए बरोबर 20 सेंटीमीटर. त्यांनी दिलं एकक. मग 20 सेंटीमीटर वापरायचे. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू किती येणार? 20 सेंटीमीटर. म्हणून मी तेच तिथे इथं. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर 20 सेंटीमीटर असेल किंवा आहे. समजलं? प्रश्न क्रमांक 5. आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे कसे आहेत? दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? समभुज, समानभुज असणारे आहेत. त्यांनी काय दिलंय? त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ व त्रिकोण डीईएफ यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आहे? 1:2 असं आहे.
ए बी ची किंमत किती दिलेली आहे? ए बी बरोबर 4, तर डीई बरोबर किती? डीई ची किंमत काढायला सांगितलेली आहे. दिले काय? हे दोन्ही त्रिकोण आहेत तर समभुज. समभुज म्हणजे समान बाजू, समान सगळ्या बाजू समान असतील अशा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफ हे कसे आहेत? हे दोन्ही त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत. मग आपण काय म्हणू शकतो? समभुज त्रिकोणांचे सर्व कोन समान असतात. समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात व समभुज त्रिकोणाचे सर्व कोन सुद्धा समान असतात. म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी व त्रिकोण या दुसऱ्या त्रिकोणामध्ये डीई बरोबर ई एफ बरोबर डी एफ. मग आपल्याला काय करायचंय? बाजूंची गरज नाही, आपल्याला फक्त गरज आहे कोनांचीच गरज आहे. म्हणून मी काय लिहू शकते? कोन एबीसी मधला कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी. आता ह्या त्रिकोणाच्या कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या कोनासोबत पण एकरूप असतील, कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचाच असतो. कितीही मोठा काढा त्रिकोण, कितीही मोठा असला किंवा कितीही छोटा असला तरी समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा फक्त 60 अंशाचाच असतो. म्हणून बाजू समान नसू शकतात. ए बी छेद डीई लिहू शकतो आपण, पण ए बी बरोबर डीई असेलच असं नाही. पण कोन ए बरोबर कोन डी लिहू शकतो, कोन बी बरोबर कोन ई लिहू शकतो, कारण की हा प्रत्येक कोन 60 अंशाचा आहे, कारण समभुज आहे म्हणून. त्रिकोण कोन ए कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर कोन ई बरोबर कोन एफ. कारण काय आहे? बरोबर, कारण ते 60 अंशाचा आहे. 60 अंश. सगळ्या कोनांची किंमत 60 अंशाची आहे, कारण रिझन लिहिते मी. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो? 60 अंशाचा असतो. म्हणून ते एकरूप येतील, सर्व कोन एकरूप येतील. मग आता आपण त्रिकोण ए आणि एबीसी आणि डीई एफ मध्ये आपण काय लिहू शकतो? आता त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीई एफ मध्ये समभुजच दाखवलेले आहेत. कोन त्रिकोण एबीसीचा कोन ए एकरूप कोन डी म्हणू शकतो व कोन बी एकरूप कोन ई घेऊ शकतो. समभुज त्रिकोणाचे कोन, किंवा प्रत्येकी 60 इथे लिहिलेलंच आहे आपण, प्रत्येकी 60 लिहिलं असतं तरी चालला असता. म्हणून कुठल्या कसोटीनुसार? कोन आणि कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे येणार? समरूप येणार. म्हणून कोको कसोटीनुसार आपण काय लिहू शकतो? त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीई एफ. हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले. आता आपण काय म्हणू शकतो? हे दोन्ही त्रिकोण कसे दिलेले आहेत? समरूप झालेले आहेत. म्हणून दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाने एवढे असते. मग काय लिहू शकते? म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मानुसार किंवा गुणोत्तरानुसार, क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार आपण काय लिहू शकतो? त्रिकोण ए बी सी चा एरिया छेद त्रिकोण डीई एफ चा एरिया बरोबर
इथं काय दिलंय, एबीसी ची एबी पकडली तर डीईएफ चा काय येणार, एकाच एक संगतीनुसार एबीच्या छेद काय येणार, एबी छेद डीई येणार. म्हणून एबी छेद डीई. एबीसी छेद डीईएफ ची किंमत किती दिली पक्षामध्ये, त्यांनी 1/2, एकाच 2 म्हणजे 1/2 बरोबर. एबी ची किंमत दिलेली आहे 4. यांचा दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढेच, म्हणजे एबीचा वर्ग छेद डीईचा वर्ग. एबीसी छेद डीईएफ ची किंमत दिलेली एकास 2 म्हणजे 1/2. आता एबीचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग, डीई चा वर्ग. आता इथं 4चा इथं वर्ग आहे बरोबर, प्रत्येक ठिकाणी वर्ग आहे, मग दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतल्यानंतर काय येणार, डीई भागिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, वर्गमूळ घेतल्यानंतर येणार. आता हा इथं वर्गमुळात 2 येणार, एक हा कशाचा इथे एकाचा एकच राहणार आहे, वर्गमुळात 2, 2 कशाचाच वर्ग नाहीये म्हणून वर्गमुळात 2 येणार. 4चा वर्ग च्या ऐवजी काय येणार, फक्त 4 येणार. डीई चा वर्ग च्या ऐवजी काय येणार, फक्त डीई येणार. आता डीई भागिले आहे, इकडे आल्यावर काय येणार, गुणिले होणार. मग डीई बरोबर 4, इथं काय आहे वर्गमुळात 2 भागिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, गुणिले होणार. ही डीई ची किंमत तुम्हाला मिळाली. डीई बरोबर 4 वर्गमुळात 2, 2 कशाचाच वर्ग नाही म्हणून मग वर्गमुळामध्ये टाकलेला आहे. हा प्रश्न क्रमांक 6 आपला झालेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघूया. त्यांनी काय दिलंय, आकृती दिली. डी टी एफ क्यू ई. आकृतीमध्ये काय दिलंय त्यांनी, आकृतीमध्ये रेख पीक्यू ही समांतर आहे डीई ला. डीई आणि पीक्यू ह्या समांतर रेषा आहेत आणि त्रिकोण पीक्यूएफ त्याचा एरिया म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती दिलेले आहे, इथं ह्या त्रिकोण पीक्यूएफ चा क्षेत्रफळ दिलेले आहे 20 एकक दिले. पीएफ ची किंमत दिलेली आहे, पीएफ बरोबर 2 वेळा डीपी. पीएफ ची किंमत दिलेली आहे डीपीच्या दुप्पट दिलेली आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, चौकोन डीपीक्यूई चा क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पुढील कृती करायची आहे, ती करायला सांगितली. त्यांनी दिलेले आहे ते फक्त आपल्याला भरायचे आहे. काय भरायला सांगितलंय, ठीक आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, आता आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेऊया आणि नंतर मग किंमत भरूया. त्यांनी काय दिलाय, त्रिकोण पीक्यूएफ ची किंमत किती दिलेली आहे, क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूएफ बरोबर 20 एकक, म्हणजे त्रिकोण पीक्यूएफ चा क्षेत्रफळाची किंमत 20 एकक दिलेली आहे. पीएफ ची किंमत किती दिलेली आहे, 2 वेळा डीपी दिलेली आहे. म्हणून मग आपण काय केलंय, त्यांनी काय दिलं, डीपी बरोबर काय मानायचंय, एक्स, म्हणजे जिथे जिथे डीपी असेल तिथे काय भरायचंय, एक्स मानायचंय. म्हणून पीएफ ची किंमत किती येणार, 2 गुणिले डीपी च्या ऐवजी काय येणार, एक्स, 2 वेळा एक्स असं येणार आहे. मग आता डीएफ ची किंमत, डी एफ
इथं डी आणि इथं एफ आहे. डीएफ ची किंमत काय येणार? डीपी अधिक पीएफ. डीपी अधिक पीएफ. डीपी ची किंमत आधीच काय घेतलेली आहे? डीपी अधिक इथं पीएफ येणार. ठीक आहे. डीपी ची किंमत किती घ्यायला सांगितली? एक्स घ्यायला सांगितली की नाही. मग डीपीच्या ऐवजी काय लिहिणार मी? एक्स. आणि पीएफ ची किंमत किती आहे? इथंच काढलेली आहे. 2 वेळा एक्स. 2 वेळा एक्स. मग एक्स अधिक 2 वेळा एक्स म्हणजे किती वेळा एक्स आहे? 1 2 अधिक 1 3 वेळा. 3 वेळा एक्स येणार. मग डीएफ ची किंमत किती मिळाली आपल्याला? ह्या डीएफ ची किंमत मिळालेली आहे 3 वेळा एक्स. ह्या पूर्ण डीएफ ची किंमत. आता आपल्याला काय पकडायचं आहे? त्रिकोण एफ डीई. एफ डीई हा मोठा त्रिकोण. एफ डीई व त्रिकोण एफ पी क्यू हा छोटा त्रिकोण. एफ पी क्यू या दोन त्रिकोणांमध्ये कोण एफ डीई, कोण एफ डीई एकरूप कशाला असेल? कोण एफ पी क्यू. हे दोन्ही कोण कसे आहेत? संगत आहेत. या दोन्ही बाजू आपण काय दाखवलेले आहेत? समांतर दाखवलेले आहेत. पॅरलल लाईन्स दाखवलेले आहेत. मग समांतर बाजूंमधून होणारे कोण कसे असतात? संगत कोण असतात. मग ते संगत असतात म्हणजेच काय असतात? एकरूप असतात. संगत कोण? एकरूप असतात. हा पहिला झाला. आता कोण एफ ई डी व कोण एफ क्यू पी हे सुद्धा कसे झाले? संगत कोण असतील? मग ते कसे असतील? एकरूप असतील. म्हणून कुठल्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण हे समरूप दाखवले. हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत. मग दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू काय पकडली? डीएफ पकडायची आपण. डीएफ चा वर्ग. हे दोन्ही त्रिकोण मोठा त्रिकोण आणि छोटा त्रिकोण त्यांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांचं काय असणार? संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे. मोठ्या त्रिकोणाची बाजू पकडली डीएफ. मग लहान त्रिकोणाची बाजू संगत बाजू काय येणार? पीएफ. डीएफ चा वर्ग छेद पीएफ चा वर्ग. डीएफ ची किंमत किती मिळालेली आहे? 3 वेळा एक्स. 3x चा वर्ग छेद पीएफ ची किंमत किती मिळालेली आहे? 2 वेळा एक्स म्हणजे 2x चा वर्ग. 3x चा वर्ग काय असेल? 3 चा वर्ग आहे 9 आणि 2 चा वर्ग आहे 4. एक्स वर्ग इथं एक्स वर्ग इथं एक्स वर्ग कॅन्सल होणार, जाणार आहे ते, म्हणून ते घेतलंच नाही. 3/4 उत्तर आला यांचा. मग आता काय आहे? त्रिकोण एफ डीई इथं भागिले होतं एफ पी क्यू, छेद होतं ती दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार? गुणिले. भागिलेचं काय होणार? गुणिले मध्ये रूपांतर होणार. मग 4/9 गुणिले त्रिकोण एफ पी क्यू ची किंमत किती दिलेली आहे? किंवा पी क्यू एफ याची किंमत दिलेली आहे 20. मग काय येणार? इथं 9 गुणिले 20. आता 4ने 20ला भाग जातो का? 4च्या पाड्यात येतात का 20? 4×5 20. 20ला भागल्यावर काय उत्तर येणार? 4×5 20. 5 राहणार इथं. 9 गुणिले 5 9×5 45. किती उत्तर आला? त्रिकोण एफ डीई मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असणार आहे? 45 एकक. या सर्व मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलेले आहे? इथं न लिहिते, मध्ये लिहिते, पेन्सिल न लिहिते. 45 मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 20 एकक आहे. मग मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 45 एकक आलेलं आहे. आता काय सांगितलंय? चौकोन डीपीक्यूई डीपीक्यूई या छोट्या तुकड्याचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. मग काय येणार? मोठ्या त्रिकोणामधून जर हा लहान त्रिकोण वजा केला तर राहिला काय? हा चौकोन राहिला. मग त्या चौकोनाचं क्षेत्रफळ आपोआप मिळेल. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळामधून लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करूया. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे? 45. म्हणून इथे लिहिलं 45 वजा लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 20. मग 45 वजा 45 मधून 20 गेले, राहिले 25 एकक. हे कशाचं आहे? चौकोन डीपीक्यूईचं क्षेत्रफळ आहे आणि हेच आपल्याला काढायला सांगितलं होतं. ठीक आहे, समजलं? हे गणित प्रश्न क्रमांक 7 संपलेला आहे आणि इथेच आपला सराव संच 1.4 सुद्धा संपलेला आहे. आय होप आपण जे काही डिस्कस केले ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.